पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जोपर्यंत तुम्ही सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्यानं दिलेलं स्वातंत्र्य तुमच्यासाठी निकामी आहे। मला आज लय वाईट वाटतंय। आज आपल्या चुकीमुळे बाबांना 8 आणे त्या शेताच्या राखणदाराला द्यावं लागले। जास्ती विचार करू नको। आता चला हात पाय धुवून घ्या। जे झालं ते झालं, मी जेवण वाढते। दादा, यापुढे तू सुद्धा या बोरांच्या मागे नको पळूस। जे आपल्या पाशी आहे ते आपलं, जे नाहीये ते नाहीये, समजलं? तू मला का बोलतोयस भीम? हे सगळं या आनंदामुळेच झालंय। यानेच भाषण केलं होतं ना। बालपण काय आहे? नदीत डुबणं, आंबे खाणं आणि झुडपात घुसून बोर खाणं, याला समजव। हा, मी सगळ्यात येड आहे ना, म्हणे याला समजव। तो मोठा भाऊ आहे ना, मी थोडा गोंधळलो तर मला थांबवायला पाहिजे होतं ना। आनंदा, मला दोष देऊ नगस। तर आम्हाला बी दोष देऊ नको। जर मी विहिरीत उडी मारायला सांगितलं तर मारणार का? पण तू का सांगशील विहिरीत उडी मारायला? आता बस करा भावांनो, भांडू नका। बाळा भाऊ तू जा आणि आनंद भाऊला हातपाय धुवू दे। जा आनंद भाऊ। हे घे रामजी, 4 आणे ठेव। अरे काय करतोयस? मला नको आहेत, तुझ्या बी गरजा असू शकतात। अरे ठेव, आता मला तुझं भाषण नाही ऐकायचं। अरे मी शिकलो नाही म्हणून काय झालं सांग? मला तू काही बोलशील आणि मी ऐकत राहीन चुपचाप। चुपचाप ठेव हे। अरे पण बिन काय नाही, हे ठेव तू, नाहीतर आजपासून आपली मैत्री संपली। अरे बाबा, असं नको करूस। एक तूच तर आहेस ज्याच्या आधारावर म्या या अनोळखी ठिकाणी लढाई लढतोय। अरे फौजेतला लढवय्या आहेस तू, मी कोण आहे तुला सहारा देणार? बस तुझ्या बरोबर राहणं चांगलं वाटतं म्हणूनच मी राहतो, आणि मला बी शिकायला मिळतं। तेवीस 23 दूनी 46, 23 त्रिक 69, 23 अरे ज्ञानी बाबा, तुझ्या ज्ञानाचं कसब असं दिव्याच्या आगीत का जाळायचंय तुला? झटका पाहिजे का थोडा? थोडं मागे होऊन बसा की। 23 दूने 46। अरे भीम, तू 40 पर्यंतचे पाढे पाठ करणार वय? हा, माझं तर ऐकूनच डोकं फिरलंय। तुला पाठ कशी होतात? पुन्हा पुन्हा केलं ना पाठ होत। मला पाठ करू द्या। 23 दूने
वहिनी काम झालं. आत पेटीमध्ये ठेवून द्या. हा. तेवीस त्रिक 69, 23 चोक. आज माझी समधी पोरं एकत्र अभ्यास करतायत. आ? बाय बाबा. चांगलंय चांगलंय. ऐक. तुळसा, मंजुळा, चला आज मी तुम्हा लोकांना हिशोब शिकवतो. वाय ताई, थोड्या वेळात मी तुम्हासनी 23चा पाढा ऐकवतो. हं? अरे वा. ते पुस्तक दे. 23 एके 23, 23 दुने 46. बाबा माझं झालं. तेल संपलं वाटतं. जा बघ तेल कुठं आहे. लवकर जा. सावकाश. तुळसा सांभाळून. काय झालं बाळा? येळ काय लागतोय? तेलाचा डब्बा मिळत नाही बाबा. भीम बाळा तू इथंच बस. नीट बघ बाळा, तिथंच कुठतरी असेल. तू बाजू, मी बघतो. सापडला नाही. अगं लय काळो काय. कुठं डब्बा ठेवला हिनं? अव इथंच ठेवलेला. एक वस्तू सापडना. सापडला का? नाही आई, इथं बी नाही आहे. चल त्या खाटेखाली शोधू. चल. हे बघा. काय झालं? काय झालं? खाली वाकून बघ. तेलाचा हा, डबा आहे बघतो. का नाही ते. हाय हाय. काढ मग. योग्य आई. सापडला. जा दिवा घेऊन ये. आणतो. अरे यात तर बिलकुल तेल नाही. दुसरा दिवा नाही का? बाबा एकच दिव्यात तेल होतं. परवा आईला सांगितलं होतं. मला सांगितलं का नाही? तेल नाही राहिलं तर मुलं शिकणार कशी? त्यांचं अभ्यासाचं नुकसान होईल. एका रात्रीची गोष्ट आहे. जेवण करून झोपून जाऊ. सकाळी अभ्यास करतील. तसाही तो बाळा बाहेर फिरतोय ना हा इकडे झोपलाय. अगं पण भीमाचा. एका रात्रीने काय होणार आहे? चल तू डब्बा खाली ठेव. चला इकडे द्या. जर मी आता पाठ नाही केलं तर उद्या सकाळी गुरुजींना पाढा कसं म्हणून दाखवू. एके 23, 23 दुने 46, 23 त्रिक 69, 23 चोक 92. भीम. भीम कुठं आहे? ते काय झालं भाऊ? अगं भीम इथंच होता. अभ्यास करत कुठं गेला कळना. आज जाऊन झोपला असेल. अगं नाही झोपला असणार. मी बघते. चल ग. बाबा तो इथंच होता. अरे पण तू काय करतो थास? अंधार होता, दिसलं नाही काय मला. भीम. काय होतं? आई काय म्हणत होत्या? अगं भीम इथं अभ्यास करत होता. काय कळना कुठं गेला. हा कुठं गेला म्हणजे? अंधारात साप इंचू चावला तर काय करणार? अगं आई, भीमा आई ऐक काय? ना.
भीम कोणालाच नाही घाबरत. आनंद जरा माहित मागं आहे, बघ रे. तू झोपा काढ हा बस. बाबा बघतो. बघते मी चल. हा. भीमा मला माहित आहे तो कुठं गेलाय. तेवीस पंचे 115. 23. इथं काय करतोयस? इथं काय चोरी करायला आलास काय? चोर नाही, विद्यार्थी आहे. माझ्या घरचं तेल संपलंय म्हणून इथं अभ्यासाला आलोय. अरे असा अभ्यास करून काय मोठा बॅरिस्टर नाही होणार आहेस. चल जा इथून. सकाळी उजेडात अभ्यास कर. गृहपाठ करायचा आहे, नाहीतर सकाळी गुरुजी मला वर्गाबाहेर काढतील आणि ते मला अजिबात आवडत नाही. तसं बी तुमच्या घराबाहेर रात्रभर कंदील जळत असतोय ना, मग थोडा वेळ अभ्यास करीन आणि जाईन घरी. मी इथं दिवा लावतो अंधार दूर करण्यासाठी, तुला अभ्यास करण्यासाठी नाही. चल जा इथून. चंदा मामा, तू रोज एकसारखं का नाही चमकत? जर तू आता चमकला असतास तर माझा अभ्यास झाला असता ना. चांदोबा का नाही, पर तुझा बाबा तर आहे. चला काहीतरी सोय करूया. कसं करणार? चल तर. ये बस. आता जवळ तुझा अभ्यास पूर्ण नाही होत तवर आम्ही समधी इथंच बसणार. हं? तेवीस एके 23, 23 दुने 46, 23 त्रिक 69, 23 चौक 92, 23 पंचे 115, 23 सख. आणि तुम्ही दोघं तुम्हाला काय आमंत्रण द्यायचं का? बाबा, आम्ही बी वाचू? हं. जोर जोरात वाच भीम, मला पण पाठ होईल. 23 एके 23, 23 दुने 46, आहे, 23 बरोबर त्रिक आहे. 69. तू जरा बी मेहनत करू नकोस. तुझ्या वाट्याचा अभ्यास पण भीमच करेल का? बाबा, भीम इतका हुशार आहे ना की बघा सगळ्यांच्या वाटणीचा अभ्यास योच करेल. आपला अभ्यास आपल्या कामी येतो आनंद. पण भीमचा अभ्यास साऱ्यांच्याच कामात येईल बाबा. हाय ना दादा? अभ्यास नाही, गोष्टी करा यांच्याशी. गपचूप अभ्यास करा. 23 एके 23, 23 दुने 46, 23 त्रिक 69, 23 चौक 92, 23 पंचे 115. चला चला अभ्यास करा. मी इथं दिवा लावतो प्रकाश दूर करण्यासाठी, तुला अभ्यास करण्यासाठी नाही. चल जा पळ इथून. नासमज माणसा, ज्ञानापेक्षा प्रकाश देणारा या जगात आणखी हाय काय? भीम, तू कोणाला सांगतोयस? आनंदाला? समजलं? नाही, त्या माणसाला
ज्याने त्याच्या कंदिलाच्या उजेडात मला शिकू नाही दिलं. तेवीस एके 23, 23 दुने 40. ह्यात पाय काय? कसले पैसे? काही दागिनं होत, इकून टाकलं. विकली म्हणजे? अगं पण दागिनं का विकली? कारण नेहमीच मी माझ्या पतीला एका सुभेदारासारखं पाहिलंय. हे असं दागिनं गहाण टाकण्यासाठी भटकताना नाही. अगं एकदा विचारायचंच तरी होतं. तुम्ही विचारलत का जेव्हा मजुरी करायला गेला होता? म्या कधी मजुरी केली? लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर तर समजूच शकते तुम्ही कवा काय करू शकता ते. भीमानं सांगितलं होतं की तुम्ही त्या माणसाला 8 आणं दिलं. आणि पुरंजन भाऊजीने एकदा सांगता सांगता सांगितलं होतं की 1 दिवसाची मजुरी असते 8 आणा. अगं पण यात चुकीचं काय आहे? काम काम असतं. कामात काही लहान मोठं नसतं. नसल काही लहान मोठं काम, पण तुम्ही हे काम नाही करायचं. माझे समजे दागिने विकले तरी चालतील. आयुष्यभर तुम्हाला मी सुभेदाराच्या रूपात पाहिलं आहे. आता मजुरी करताना नाही पाहू शकत. आणि ह्या वयात मजुरी नाही. म्या काही म्हातारा झालो नाही. अजून 20 वर्ष जवान राहीन म्या. हा, तुमचं तर काहीतरीच असतं. नेहमी हे असं काय बाई बोलून तुमच्या अडचणीपासून ध्यान हटवता बघा तुम्ही. मी नाही पाहू शकत तुम्हाला हैराण परेशान होताना. नाही सहन करू शकत. भीमाबाई, आपली पोरं शिकतायत. त्यांचं घडण्याचं वय आहे. आता बघतो, आजची मेहनत उद्या रंग आणल. आता आपण पैसे कमवण्याची पद्धत आणि कामाची निवड नाही करू शकत. उलट की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पैसे कमवायचे आहे. नाहीतर आपल्या भीमाचं शिक्षण कसं होईल? मग आपल्याला चांगले जबाबदार आईबाप बनायचंय ना. कारण की जबाबदार मायबापांच्या मुलांच्या जीवनात काही पण करणं सोपं होतं. आणि काय बी करण्याच्या आधी माझा हाच प्रयत्न असतो. आणि भीमाबाई, तू कोणत्या दिवशी कामाला येणार? मी दिवसभर काम करून घरी येणार. माझ्या हाताची सालपट निघणार. मग तू हळद उगाळून लाव की सकाळपर्यंत ठीक होईल. भीमाबाई, आता तूच हार मानलीस तर कसं होईल?